म्हणाला जातो? मधनं प्रश्न विचारते ना, कुणाच्या दृष्टीने जो देवाच्या दृष्टीने चांगला त्याला परमेश्वर म्हणतो बुद्धी ज्ञान सुख मी देतो. आणि पुढचं वचन आहे धन मिळून साठवण्याचे कष्ट देव पाप्यांवर लादतो अशासाठी की देवाच्या दृष्टीने तो चांगला त्यास ते द्यावे. आणि हा एक ग्रंथ अर्पण केला. आणि हा दशकाचा जो लेखक आहे, जो राजा आहे शंकराचा, त्यांनी मोठ्या अनुभवातून हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि अनुभवाचे शिक्षक, अनुभवाचे बोल हे फार मोठे असतात. जटिल शिक्षणापेक्षा जे तुम्हाला व्यावहारिक अनुभवातून जे शिक्षण मिळतं, बोध मिळतात, ते फार मूल्यवान असतात. त्यामुळे कुठेही तुम्ही जर गेले तर कधी जॉब प्रथम प्रश्न विचारतात अनुभव कुठला तुमचे हे नाही पडत, महाराष्ट्रामध्ये किती मार्ग ते नाही पडत. पण तुम्हाला 2 वर्षाचा 3 वर्षाचा 5 वर्षाचा अनुभव आहे का हे पाहतात. कुठली फील्ड घ्या, कुठलंही शिक्षण घ्या. मी कुठल्या एका पर्टिक्युलर शिक्षणाविषयी बोलत नाही आहे या पर्टिक्युलर जॉबविषयी बोलत नाही आहे. मी कुठल्याही जॉबविषयी कुठल्याही शिक्षणाविषयी बोलतोय. तुमचं शिक्षण किती असू द्या, किती चांगल्या मार्गाने तुम्ही पास झालेलं असू द्या, पण जोपर्यंत तुम्हाला ते व्यावहारिक अनुभव, व्यावहारिक शिक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ते व्यवस्था आहे. आणि त्यामुळं कंपन्यामध्ये किंवा कुठल्याही बिझनेसमध्ये देखील तुम्हाला तुम्हाला अनुभव त्याचा अनुभव आहे. वाटलंच तर पहिला अनुभव घ्या म्हणतात, शिक्षण घ्या म्हणतात, मग जॉबला आपल्याला. आणि इथं आपल्याला पाहायला मिळतं की हा उद्देशक जो पुस्तकाचा लेखक आहे तो मोठ्या अनुभवातून हे लेखन करत आहे. आणि तो म्हणत आहे की मी धन साठवण्याचे कष्ट पाप्यांवर लादतो आणि ते धन कोणासाठी साठवलेलं आहे, जो देवाच्या दृष्टीने चांगला यासाठी ते साठवलेलं आहे. तुम्ही म्हणाल काय सांगताय आता ते वचन आपल्याला विश्वासाद्वारे आहे, वचनाच्या पालनाद्वारे आहे. त्याच्याद्वारे आपण एकमेकांना
मोशेद्वारे परमेश्वराने त्यांची सुटका केली. त्याशी ते वचनाचे आपण विद्यार्थ्यांचे पुस्तक त्यांना दिलं आणि ते धन मध्ये पोशाख मध्ये उत्तम गोष्टी ज्या त्यांनी घेतल्या होत्या लुटल्या होत्या ते कशामुळे झालं होतं आणि ते स्पष्ट दिलेलं आहे. आणि या लोकांवर मिस्री लोकांची कृपावृष्टी होईल असे मी करीन, असे मी करीन परमेश्वर म्हणतो. परमेश्वराने हे आपलं वचन दिलेलं आहे की त्या लोकांची कृपादृष्टी तुमच्यावर होईल असं मी करीन. परमेश्वर मोशेद्वारे सगळ्या लोकांना आपण सुरुवातीला वचन उद्देशक पुस्तक तेच वाटलेलं आहे की तुम्हाला धन सांगण्याचे तो पाप्यांवर गाजतो यासाठी की देवाच्या दृष्टीने जो चांगला, देवाच्या दृष्टीने जो योग्य, देवाच्या दृष्टीने जो त्याच्यावर विश्वास ठेवणारा, देवाच्या दृष्टीने तो त्याच्या वचनाचे व आज्ञेचे पालन करणारा असा जो आहे त्याला ते ध्यान. इथं आपण पाहतो की जे फाळोच्या राज्यातले जे लोक होते त्याला मिस्री लोक म्हणायचे, त्यांनी कमवलेले धन, त्यांनी कमवलेले सोने, रुपये, पोशाख, एक्सवायझेड उत्तमातल्या उत्तम गोष्टी कुणाला मिळाल्या? इस्रायल लोकांना. त्यासाठी त्या इस्रायल लोकांनी कष्ट केले होते. फक्त देवाची जी कृपादृष्टी झाली, देवाचं जे अभिवचन प्राप्त झालं त्यानुसार हे घडून आलं. देवाचं अभिवचन पाठवता विषय आपल्याला झोपी जातात, खूप कष्ट करता, आपण तुमचे हे करणे व्यर्थ आहे
शिवाशाप देत होता इस्रायल लोकांना, तेव्हा ते शब्द ऐकून तो फार उत्तेजित झाला, फार संतप्त झाला आणि तो शौलापाशी त्याला आला. त्याने विनंती केली की मला जाऊन त्याच्याशी लढण्याची तुम्ही परवानगी द्या. तसा शौलाने त्याला नकार दिला होता, पण त्याचा उत्साह पाहून आणि त्याचा अनुभव पाहून त्याला त्याची परवानगी दिली. पहिल्या शमूएल 17 अध्याय आणि एक शमूएल 17 दाविदाने आपल्या बटव्यात हात घालून त्यातून एक गोटा घेऊन गोफणीत घातला आणि ती गडगड फिरून बलिष्ठाच्या मस्तकावर असा मारला की तो त्याच्या कपाळात घुसून तो जमिनीवर पालथी पडला. आणि इथं आपल्याला पाहायला मिळतं, जेव्हा शौलाने त्याला परवानगी दिली तेव्हा दावीद लढायसाठी गेला, पण तो एवढा लहान होता आणि त्याला कसलाच अनुभव नव्हता. त्याला सतत तलवार देखील पकडता येत नव्हता. त्याला जो ड्रेस दिला होता शौलाने तो देखील त्याला मारता येत नव्हता. ते सगळे त्यांनी काढून ठेवलं आणि फक्त एक गोफण आणि एक गोटा घेऊन तो गेला. हालेलुया. आणि फक्त गोफण आणि एक गोटा घेऊन गेला. 5 गोटे घेतले होते, पण काम एकाच झालं. हालेलुया. बाकीचे 4 गोटे वापरायची गरज नाही पडली. आणि जेव्हा तो एक गोटा त्यांनी फिरून मारला आणि तो असा निशाणावर बसला, तो बरोबर मध्यभागी बसला कपाळाच्या, आणि तो गल्ल्यात जो होता मला काय सांगायचं, ज्यात आपण आतापर्यंत पाहत आलेलो आहोत तेच पाहत आहोत. दावीद कसा मनुष्य, दावीदाची एक साक्ष आहे की तो परमेश्वराच्या मनासारखा मनुष्य होता. वाचा ते वचन पहिले शमूएल 13 अध्याय 14 वचन. 14 वचन. पण आता तुझे राज्य कायम राहावयाचे नाही. परमेश्वराने आपल्यासाठी आपल्या मनासारखा मनुष्य धुंडून त्यास आपल्या लोकांचा अधिपती नेमले आहे, कारण परमेश्वराने तुला केलेली आज्ञा तू पाळली नाही. स्पष्ट दिलेलं आहे की दावीद हा परमेश्वराच्या मनासारखा मनुष्य होता आणि त्याचं स्पष्टीकरण देखील पुढे दिलेलं आहे. तो शौलाला म्हणत आहे की तू आज्ञा पाळली नाही म्हणून मी तुला काढलं आहे आणि हा माझ्या मनासारखा मनुष्य आहे. म्हणजे दावीद परमेश्वराच्या आज्ञा पाळणारा होता. हालेलुया. तो परमेश्वराचे जे काही आज्ञा आहेत, जे काही वचन आहेत ते पाळणार होता, त्याची भक्त्याराधना करणार होता. पहिले शमूएल 16 अध्यायामध्ये 30 वचनात आपण पाहतो की तो विणा घेऊन तो जेव्हा वाजवत असे तेव्हा शौलाकडचा गुलाम निघून जात असे आणि तो परमेश्वराची भक्त्याराधना करणारा, परमेश्वराच्या मनासारखा जीवन जगणारा, परमेश्वराच्या वचनाचं आज्ञाचं पालन करणारा असा तो होता. म्हणून परमेश्वर त्याला म्हणतो की हा माझ्या मनासारखा मनुष्य आहे. आणि ज्या गल्लथाला मारण्यासाठी अवघं इस्रायलचं सैन्य थरथर कापत होतं, त्यापुढे जायला ते भीत होते. त्या शब्द ऐकून ते पळून जात होते. त्यांचं धैर्य खचलं होतं. त्याच गल्लथाला कुठल्याही शस्त्राशिवाय, कुठल्याही अनुभवाशिवाय दाविदाने फक्त एक गोट्याच्या साह्याने काय कष्ट पडलं होतं त्याला गल्लथाला. एवढ्या ज्या इस्रायल लोकांना त्याची संख्या किती आहे माहीत नाही. इस्रायल लोकांची सैन्याची दाविदाचे 3 भाऊ त्या सैन्यामध्ये होते आणि मोठमोठे योद्धे त्या सैन्यामध्ये होते. आणि त्या सर्व सैन्यांना जर जमलं नाही, हजारो सैन्यांना, तर दाविदाने गोट्याच्या साह्याने क्षणार्धात केले. काय केलं? परमेश्वर त्यासोबत होता. तो परमेश्वराच्या मनासारखा मनुष्य होता. त्यामुळं जे आशीर्वादाच्या बाबतीत आहेत तेच त्या शत्रूशी लढताना, कुठल्याही संकटाला तोंड देताना तेच लक्षण लावून करायचं आहे. फक्त तुम्हाला एकच करायचं, देवावर विश्वास ठेवायचा आहे, देवाच्या दृष्टीने जे चांगलं ते करायचं आहे, देवाच्या वचनाचं आज्ञेचं पालन करायचं आहे, जे काही तुम्हाला देवासाठी करता ते करायचं आहे. आणि जर तुम्ही असं करा, तुमच्या गरजा तो झोपेत पुढे आणि त्याचे कष्ट तुमच्या लागणार नाही. आलं का? गल्लथाला मारायला त्याला कष्ट पडले का? एका सेकंदात त्याने मोठा घेऊन फिरवला. इस्रायल लोक किती तर दिवस, जवळपास 40 दिवस तो त्यांना
आणि जेव्हा गल्ल्याचा दारुडाचा सामना झाला दारुडाने मग ते एक गोटा घेऊन परमेश्वराच्या मनासारखं आपल्याला जीवन जगत आहे. परमेश्वराच्या दृष्टीने जे चांगलं आहे ते आपल्याला ते मनुष्याच्या दृष्टीने परमेश्वराच्या दृष्टीने जे वचनांचं आहे त्यानुसार पालन करून कधी सुरुवातीला सांगितलं तुम्ही ताट आणले का ह्यामध्ये आपल्याला उत्तमातून उत्तम भोजन मिळत असतं. उत्तमातून उत्तमाशिवाय घातून मिळत असतं. फक्त एक जर चांगला आहे तुम्हाला देवाच्या दृष्टीनं चांगलं करायचं आहे. देवाच्या दृष्टीनं प्रिय व्हायचं आहे. तुम्हाला देखील देवाने म्हटलं पाहिजे की हा माझ्या मनासारखा मनुष्य आहे, ही माझ्या मनासारखी स्त्री आहे. जेव्हा अशी तुमची साक्ष असेल, असं तुमचं जीवन असेल, तेव्हा महान कार्य तुमच्या वेळ होते. तुमच्या गरजा आशा करते. प्रेज दिला. देवाला धन्यवाद देऊया.